श्री गणेशाय नमः. श्री स्वामी समर्थ. आज आपण युद्धकांडातला 116वा सर्ग वाचूया. नरांतक मारला गेलेला पाहून देवांतक, पुलस्त्य कुलनंदन त्रिशिरा आणि महोदर हे श्रेष्ठ राक्षस हाहाकार करू लागले. महोदराने मेघासारख्या गजराजावर बसून महापराक्रमी अंगदावर मोठ्या वेगाने हल्ला चढविला. बंधूच्या मृत्यूने खवळलेला बलवान देवांतकाने भयानक परिघ हातात घेतला आणि अंगदावर आक्रमण केले. अशा प्रकारे वीर त्रिशिरा उत्तम घोडे जुंपलेल्या सूर्यतुल्य तेजस्वी रथावर बसून वाली कुमाराशी 2 हात करण्यासाठी आला. देवांचा दर्प नाहीसा करणाऱ्या 3 निशाचरपतींनी आक्रमण केल्यावर वीर अंगदाने विशाल शाखांनी युक्त असा एक वृक्ष उपटला आणि ज्याप्रमाणे इंद्र प्रज्वलित वज्राचा प्रहार करतो त्याप्रमाणे त्या वालीकुमाराने मोठमोठ्या शाखांनी युक्त असा तो महान वृक्ष संधी साधून देवांतकावर फेकला. परंतु त्रिशिराने विषधर सर्पाप्रमाणे भयंकर बाण मारून त्या वृक्षाचे तुकडे तुकडे केले. वृक्ष खंडित झालेला पाहून कपिकुंजर अंगद तत्काळ आकाशात उडाला आणि त्रिशिरावर वृक्षांचा आणि शिलांचा वर्षाव करू लागला. परंतु क्रोधाविष्ट झालेल्या त्रिशिराने पाजळलेल्या बाणांनी तेही भेदून टाकले. महोदराने आपल्या परिघाच्या अग्रभागाने तो वृक्ष तोडून मोडून टाकले. त्यानंतर बाणांचा वर्षाव करीत त्रिशिराने वीर अंगदावर आक्रमण केले. त्याबरोबरच क्रुद्ध झालेल्या महोदराने हत्तीद्वारे आक्रमण करून वालीकुमाराच्या छातीवर वज्रतुल्य तोमरांचा प्रहार केला. अशा प्रकारे देवांतकही अंगदाच्या निकट आला आणि अत्यंत क्रोधपूर्वक परिघाने आघात करून पुन्हा वेगाने तेथून बाजूला झाला. त्या 3ही प्रमुख निशाचरांनी एकत्र हल्ला चढविला. तरीही महातेजस्वी आणि प्रतापी वालीकुमार अंगदाच्या मनाला किंचितही विषाद वाटला नाही. तो अत्यंत दुर्जय आणि मोठा वेगवान होता. त्याने महान वेग प्रकट करीत महोदराच्या महान गजराजावर आक्रमण केले आणि त्याच्या मस्तकावर जोराने थप्पड मारली. युद्धस्थळी त्याच्या त्या प्रहाराने गजराजाचे 2 डोळे बाहेर आले आणि जमिनीवर पडले. त्यानंतर तो गजराज तत्काळ मरण पावला. मग महाबली वालीकुमाराने त्या हत्तीचा एक दात उखडला आणि युद्धस्थळी धावत जाऊन त्या दातानेच देवांतकावर वार केला. तेजस्वी देवांतक त्या प्रहाराने व्याकुळ झाला आणि वाऱ्याने हलविलेल्या वृक्षासारखा कापू लागला. त्याच्या शरीरातून लाक्षारसाच्या रंगाच्या रक्ताचा पाट वाहू लागला. त्यानंतर महातेजस्वी बलवान देवांतकाने मोठ्या कष्टाने स्वतःला सावरून परिघ उचलला आणि तो वेगपूर्वक फिरवून अंगदावर फेकला. त्या परिघाचा आघात होताच वानर कुमार अंगदाने जमिनीवर गुडघे टेकले. मग त्वरेने उठून तो पुन्हा उड्डाण करीत असताना त्रिशिराने 3 सरळ जाणारे भयंकर बाण सोडले. त्या बाणांनी वानर कुमाराच्या कपाळाला खोल जखम झाली. त्यानंतर अंगद 3 प्रमुख निशाचरांनी घेरला गेलेला आहे हे जाणून हनुमान आणि नील त्याच्या सहाय्यासाठी धावले. त्यावेळी नीलने त्रिशिरावर एक पर्वत शिखर फेकले. परंतु त्या बुद्धिमान रावणपुत्राने तीक्ष्ण बाण मारून ते फोडून तोडून टाकले. त्याच्या शेकडो बाणांनी विदीर्ण होऊन त्या पर्वत शिखराची एक शिला निखळून पडली आणि ते पर्वत शिखर आगीच्या ठिणग्या आणि ज्वाळा ओकीत पृथ्वीवर कोसळले. आपल्या भावाच्या पराक्रमाला उधाण आलेले पाहून बलवान देवांतकाला मोठा आनंद झाला आणि त्याने परिघ घेऊन युद्धस्थळी हनुमानावर हल्ला चढविला. तो येताना पाहून कपिकुंजर हनुमानाने उड्डाण केले आणि आपल्या वज्रासारख्या बुक्क्याचा त्याच्या मस्तकावर प्रहार केला. बलवान वायुकुमार महाकपी हनुमानाने त्यावेळी देवांतकाच्या मस्तकावर प्रहार केला आणि आपल्या भीषण गर्जनेने राक्षसांना कंपित केले. त्याच्या मुष्टीप्रहाराने देवांतकाचे मस्तक फुटून चक्काचूर झाले. दात, डोळे आणि लाळ
लांब जीभ बाहेर लोंबू लागली. तो राक्षसराज कुमार निष्प्राण होऊन एकाएकी पृथ्वीवर कोसळला. राक्षस योद्ध्यातल्या प्रधान महाबली देवद्रोही देवांतकाच्या मृत्यूमुळे त्रिशिराला अत्यंत संताप आला आणि त्याने नीलच्या छातीवर पाजळलेल्या बाणांचा भयंकर वर्षाव चालविला. त्यानंतर अत्यंत क्रुद्ध झालेला महोदर पुन्हा चपळाईने एका पर्वताकार हत्तीवर स्वार झाला आणि जणू सूर्यदेवच मंदराचलावर आरूढ झाला असावा असा तो शोभू लागला. मग एखाद्या इंद्रधनुष्याने आणि विद्युन्मंडलाने युक्त मेघाने एखाद्या पर्वतावर पाण्याचा वर्षाव करावा त्याप्रमाणे हत्तीवर बसून त्याने नीलवर बाणांचा विकट वर्षाव चालविला. बाणसमूहांचा निरंतर वर्षाव झाल्यामुळे वानर सेनापती नीलचे सर्वांग क्षतविक्षत झाले, त्याचे शरीर शिथिल झाले. अशा प्रकारे महाबली महोदराने त्याला मूर्छित करून त्याचा बलविक्रम कुंठित करून टाकला. त्यानंतर शुद्धीवर आल्यावर नीलने वृक्षसमूहांनी युक्त असे एक पर्वत शिखर उखडून काढले. त्याचा वेग मोठा भयंकर होता. त्याने उसळी मारून ते पर्वत शिखर महोदरावर फेकले. त्या शिखराच्या आघाताने महोदर त्या महान गजराजासह चक्काचूर झाला आणि मूर्छित तसेच निष्प्राण होऊन वज्रपात झालेल्या पर्वतासारखा पृथ्वीवर कोसळला. पित्याचा बंधू मारला गेलेला पाहून त्रिशिराच्या क्रोधाला पारावार राहिला नाही. त्याने धनुष्य हातात घेतले आणि हनुमानाला तीक्ष्ण बाणांनी वेधण्यास सुरुवात केली. तेव्हा पवनकुमाराने कुपित होऊन त्या राक्षसावर पर्वत शिखर फेकले, परंतु बलवान त्रिशिराने आपल्या तीक्ष्ण बाणांनी त्याचे तुकडे तुकडे केले. तो पर्वत शिखराचा प्रहार व्यर्थ गेलेला पाहून कपिवर हनुमानाने त्या रणभूमीवर रावणपुत्र त्रिशिरावर वृक्षांचा वर्षाव चालविला. परंतु प्रतापी त्रिशिराने आकाशमार्गे होणाऱ्या वृक्षांच्या त्या वृष्टीचा आपल्या पाजळलेल्या बाणांनी विच्छेद केला आणि मोठ्या जोराने गर्जना केली. तेव्हा हनुमान उडी मारून त्रिशिराजवळ जाऊन पोहोचला आणि त्याने ज्याप्रमाणे कुपित सिंह गजराजाला आपल्या पंजांनी फाडून टाकतो त्याच प्रकारे रोषयुक्त अशा त्या पवनकुमाराने त्रिशिराच्या घोड्यांना आपल्या नखांनी विदीर्ण करून टाकले. ते पाहून जणू यमराजाने हातात काळरात्र घ्यावी तशी रावणकुमार त्रिशिराने शक्ती हातात घेतली आणि ती पवनपुत्र हनुमानावर फेकली. तिची गती कुंठित न होता ती शक्ती हनुमानापाशी आली. आकाशातून उल्का कोसळावी तशी ती हनुमानावर कोसळली, परंतु वानर श्रेष्ठ हनुमानाने ती आपल्या शरीरावर पडण्याआधीच हाताने पकडली, तोडून टाकली आणि तोडल्यानंतर भयंकर गर्जना केली. हनुमानाने ती भयानक शक्ती तोडून टाकली हे पाहून वानरवृंद अत्यंत हर्षाने उल्हासित होऊन मेघांप्रमाणे गंभीर गर्जना करू लागले. तेव्हा राक्षस शिरोमणी त्रिशिराने तलवार उचलली आणि कार्यश्रेष्ठ हनुमानाच्या छातीवर मोठा घाव घातला. तलवारीच्या प्रहाराने घायाळ होऊन पराक्रमी पवनकुमार हनुमानाने त्रिशिराच्या छातीवर एक तडाखा मारला. त्याच्या हातातून हत्यार सुटले आणि तो स्वतः देखील पृथ्वीवर कोसळला. पडताना त्या राक्षसाचे खड्ग हिसकावून घेऊन पर्वताकार महाकपी हनुमान सर्व राक्षसांना भयभीत करीत जोरजोराने गर्जना करू लागला. त्याची ती गर्जना त्या निशाचराला सहन झाली नाही, त्यामुळे तो पुन्हा उसळून उभा ठाकला. उठतानाच त्याने हनुमानाला एक बुक्का मारला. त्याच्या बुक्क्याचा आघात होताच महाकपी हनुमानाला अत्यंत राग आला. क्रुद्ध झाल्यावर त्याने त्या राक्षसाचे मुकुटधारी मस्तक पकडले. मग ज्याप्रमाणे पूर्वकाली इंद्राने त्वष्ट्याच्या पुत्राची विश्वरूपाची तीनही मस्तके वज्राने भेदून पाडली होती, त्याच प्रकारे कुपित झालेल्या पवनपुत्र हनुमानाने रावणपुत्र त्रिशिराची किरीट आणि कुंडलांसह तीनही मस्तके तीक्ष्ण तलवारीने कापून टाकली. या मस्तकांचे सर्व अवयव विशाल होते. त्यांचे डोळे प्रज्वलित अग्नीसारखे प्रदीप्त होते.
त्या इंद्रद्रोही त्रिशिराची ती तिन्ही शिरे जणू आकाशातून तारे तुटून पडावी तशी पृथ्वीवर कोसळली. देवद्रोही त्रिशिरा जेव्हा इंद्रतुल्य पराक्रमी हनुमानाच्या हातून मारला गेला तेव्हा सारे वानर हर्षनाद करू लागले. धरणी कापू लागली. तसेच राक्षस चारी दिशांना पळून जाऊ लागले. त्रिशिरा तसेच महोदर मारला गेलेला पाहून आणि दुर्जय वीर देवांतक तसेच नरांतक देखील काळाच्या गाळात गाडला गेलेला पाहून अत्यंत अमर्षशील राक्षस शिरोमणी मत्त उर्फ महापार्श्व क्रुद्ध झाला. त्याने एक तेजस्वी गदा हातात घेतली. ती संपूर्णपणे लोखंडाची घडविलेली होती. तिच्यावर सोन्याचा पत्रा जडविलेला होता. युद्धस्थळी पोहोचल्यावर ती शत्रूच्या रक्तमांसाने माखल्याशिवाय राहत नसे. तिचा आकार विशाल होता. ती सुंदर शोभा संपन्न तसेच शत्रूंच्या रक्तानेच तृप्त होणारी होती. तिचा अग्रभाग तेजस्वी प्रज्वलित होत असे. ती लाल रंगाच्या फुलांनी सजविलेली होती. तसेच ऐरावत पुंडरीक आणि सार्वभौम नावाच्या दिग्गजांना देखील भयभीत करणारी होती. ती गदा हातात घेऊन क्रोधाने भरलेला राक्षस शिरोमणी मत्त प्रलय कालाच्या अग्निप्रमाणे प्रज्वलित झाला आणि वानरांकडे धावला. तेव्हा वृषभ नावाचा बलवान वानर उसळला आणि रावणाच्या लहान भावाकडे त्या मत्तानिकापाशी महापार्श्वाशी पोहोचला आणि त्याच्या समोर उभा ठाकला. पर्वताकार वानरवीर वृषभ उभा ठाकलेला पाहून कुपित झालेला महापार्श्वाने आपल्या वज्रतुल्य गदेने त्याच्या छातीवर प्रहार केला. त्याच्या त्या गदेच्या आघाताने वानर शिरोमणी वृषभाचे वक्षस्थळ क्षतविक्षत झाले. तो कंपित झाला आणि त्याच्या छातीतून जोराचा रक्तस्राव होऊ लागला. खूप काळानंतर शुद्धीवर आल्यावर वानरराज वृषभ क्रुद्ध झाला आणि महापार्श्वाकडे पाहू लागला. त्यावेळी त्याचे ओठ स्फुरत होते. वानरवीरात प्रधान असलेल्या वृषभाचे रूप पर्वतासारखे दिसत होते. तो मोठा वेगवान होता. त्याने वेगपूर्वक त्या राक्षसापाशी पोहोचून मूठ वळविली आणि एकाएकी त्याच्या छातीवर प्रहार केला. मग महापार्श्व मुळातून कापला गेलेल्या वृक्षासारखा एकदम पृथ्वीवर कोसळला. त्याचे सारे अंग रक्तात न्हाले. इकडे वृषभ त्या निशाचराची यमदंडासारखी भयंकर गदा त्वरेने हातात घेऊन जोरजोराने गर्जना करू लागला. देवद्रोही महापार्श्व 2 घटकापर्यंत मेल्यासारखा निपचित पडून राहिला. मग पृथ्वीवर आल्यावर तो त्वरेने उसळून उभा राहिला. त्याचे रक्तरंजित शरीर संध्याकाळच्या ढगांसारखे लाल दिसत होते. त्याने वरुणपुत्र वृषभाला मोठी इजा केली होती. त्या माराने वृषभ मूर्छित होऊन जमिनीवर पडला. 2 घटकानंतर पृथ्वीवर आल्यावर तो पुन्हा उसळी मारून समोर आला आणि त्याने युद्धस्थळी महापार्श्वाची गदा उचलून फिरवली. ती गदा एखाद्या पर्वतराजाच्या टोकासारखी दिसत होती. ती त्याने निशाचरावरच फेकली. त्याच्या त्या भयंकर गदेने देव यज्ञ आणि ब्राह्मणांशी शत्रुत्व करणाऱ्या त्या रौद्र राक्षसाच्या शरीरावर घाव घालून त्याचे वक्षस्थळ विदीर्ण केले. मग ज्याप्रमाणे पर्वतराज हिमालयामधून गेरू आणि इतर धातू मिसळलेल्या रंगाचे पाणी वाहते त्याचप्रमाणे त्याच्या शरीरातून मोठ्या प्रमाणावर रक्तस्राव होऊ लागला. त्यावेळी त्या राक्षसाने महात्मा वृषभाच्या हातून आपली गदा घेण्यासाठी तिकडे धाव घेतली. परंतु वृषभाने ती भयानक गदा हातात ठेवून ती वारंवार फिरविली आणि मोठ्या वेगाने महापार्श्वावर चाल केली. अशा प्रकारे त्या महातपस्वी वानरवीराने त्या रणधुमाळीत त्या निशाचराची जीवनलीला समाप्त केली. स्वतःच्या गदेचा घाव होताच महापार्श्वाचे दात तुटले आणि डोळे फुटले. तो वज्राघात झालेल्या पर्वत शिखरासारखा जमिनीवर पडला. त्याचे डोळे नष्ट झाले होते आणि चेतना लुप्त झाली होती. असा तो राक्षस महापार्श्व जेव्हा गतायू होऊन जमिनीवर कोसळला तेव्हा राक्षसांची सारी सेना सगळीकडे सैरावैरा धावू लागली. रावणाच्या भावाचा महापार्श्वाचा वध झाल्यावर राक्षसांची ती समुद्रासारखी विशाल सेना हत्यारे टाकून केवळ प्राण वाचविण्यासाठी सगळीकडे पळू लागली. जणू महासागरच फुटून सगळीकडे वाहू लागला आहे असे ते दृश्य दिसू लागले.
इथे 116वा सर्ग पूर्ण झाला. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करून बेल आयकन क्लिक करा. कमेंटमध्ये जय श्रीराम लिहायला विसरू नका. धन्यवाद. जय जय श्रीराम.